बाजूने आपण पाहतोय नुस्टार मडवी पाडा दुसऱ्या बाजूने जगदंब स्फोट फेंड्री पाडा. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळले गेलेत. एक धाव वेगाने पूर्ण केलाय. दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का? क्षेत्ररक्षण सुंदर झालंय. जवळ आपण पाहिलं तर डीप पॉइंटला चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले क्षेत्ररक्षक. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील आणि या 2 धावेने धावफलक मात्र या ठिकाणी ऑन झाले. क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक धाव ही खूप महत्वाची आहे आणि निश्चित आपण पाहिलंय क्रिकेटच्या खेळामध्ये वेळेला आणि निश्चितच प्रत्येक धावेला खूप काही महत्व दिलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर निश्चितच एक संघ थोडासा उशिरा झाला. लगेच मात्र त्यांना पाण्यालाच केलं गेलं. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आपण पाहिले तर खूप स्ट्रॉंग दर्जाची आहे. हायकोर्टामध्ये देखील अशा प्रकारचे नियम नसतील अशा प्रकारची नियमावली बनवली आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग आपण लेग बाईच्या सुरूमध्ये ही धाव आहे का सर? यस, बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झालाय म्हणजेच एक धाव बॅटरच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 3. दोन्ही चेंडूंचा खेळीतून मात्र पूर्ण झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 3. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संजय धिंडा आणि त्याला साथ देण्याकरता धीरज धिंडा हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती जयदीप कोठारे नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. एक काळ असा होता ना नुस्टार मडवीपाडा या संघाचा. अक्षरशः नुस्टार मडवीपाडा संघानं धुमाकळ माजवलं होतं आणि याच मैदानावरती जो इतिहास रचला होता प्रथम क्रमांक पटकावण्याचा. हो, लॉकलमध्ये चेंडूच्या हाताळणी परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सॉफ्टने खेळले होते यावेळेस बॅटर धीरज धिंडा. स्लाइस करण्याचा प्रयत्न, सेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. सध्या तरी मोठे फटके मारू दिले जात नाही कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे. ज्या दिशेने फील्ड पोझिशन सजवली गेली त्या दिशेने मात्र खेळण्याकरता भाग पाळलं जाते आणि हे आहे सेन्सिबल क्रिकेट आणि सध्या तरी तो दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हो, यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. धीम्या गतीने ही लेंथ मात्र हाताळली होती आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे बॅटरला बीट केलं. बॅटिंग करण्याच्या पोझिशन मध्ये आपण पाहिलं होतं तर बॅटर संजय धिंडा ऑन स्ट्राईक वरती होता. बॅटकी थोडीशी लवकर फिरली गेली. हो, हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, पकडेल झेल, समाप्त होईल मिस्टर संजय धिंडा. ह्या खेळाडूचा खेळ आउट. पहिले वाडगीन सांग कमड्याना जाय जाऊ आम्ही पारड डोंगराल, जाऊ आम्ही पारड डोंगराल, जाऊ आम्ही पारड डोंगराल, जाऊ आम्ही पारड डोंगराल. मिलिंद धिंडा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. जगदंब स्पोर्ट पेंढीपाडा संघामध्ये धिंडा नावाचे भरपूर खेळाडू आपल्याला पाहायला मिळले आहेत आणि सर्वांचा खेळ खूप चांगला राहिलाय. जयदीप कोठारीचं सध्या तरी हे पहिलं षटक आपण पाहतोय आणि या पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळीतून मात्र संपन्न झाला. हो, पुन्हा एकदा सॉफ्टने खेळले गेले शॉर्ट मिड ऑफच्या दिशेनं. एक धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. मिलिंदला आपण पाहतोय नंबर 3 या क्रमांकावरती. एक सिंगल धाव आली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचले गेले एकंदर 5 अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग नव्हे तर मग पॉवरफुल बॉलिंगचा परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. जबरदस्त बॉलिंग आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल संघाचा देखील खेळ खूप चांगला राहिला. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग सकाळच्या सत्रामध्ये इशिका 11 तरखड संघ देखील आजच्या दिवसामध्ये अंतिम 3 मध्ये पोहोचला गेला आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपण इन ऍक्शन मध्ये 4 संघ पाहिले. त्याच्यातून ओमसागर ब्राह्मणगाव पुढे आलाय परंतु अजून एक टप्पा त्यांना देखील पार पडायचा आहे.
अंतिम 3 मध्ये पोहोचण्याकरता. नंबर 2चं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर अजय किरकिरे नावाचा गोलंदाज आपण पाहणार आहोत. हा देखील एक विकेट टेकर गोलंदाज आहे. 2 स्टार मॉडिफाईड संघाचा पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. कागदोपत्री रेकॉर्ड पाहिला तर खूप स्ट्रॉंग दर्जाचा आहे अजय किरकिरे या गोलंदाजाचा. परंतु यावेळेस ऑन स्ट्राईक वरती मिस्टर मिलिंद धिंडा नावाचा बॅटर आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर मग धीरज आहे. हो इनफिल्डच्या वरून खेळले गेले जबरदस्त स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला जयदीप आहे. चांगले फिल्डिंग परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. 2 धावेने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजे 7 अंकांवरती. इथून क्रिकेटची जी रक्तवाहिनी आहे ना ती मात्र चालू ठेवावी लागेल. सिंगल आणि डबल मोठा फटका येत नाहीये परंतु सिंगल डबल धावा मात्र चालू ठेवावा लागतील धावफलक योग्य तो जमा करण्याकरता. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मिलिंद. हो यावेळेस मधली एसटी उद्ध्वस्त केलंय. परतावं लागेल. फलंदाज मिलिंद धिंडा या खेळाडूला डगाऊटच्या आशयाला धक्का क्रमांक 2. लोठीचा बीट पुरी लोठीचा बीट तुझी ना माझी जोडी आहे हिट. बीट लोठीचा बीट पुरी लोठीचा बीट तुझी ना माझी जोडी आहे पुरी थांब थांब ग तुझ्याशीच आहे मला काम ग. थांब थांब ग पुरी थांब थांब ग तुझ्याशीच आहे मला काम ग. धन्यवाद थँक्यू सो मच. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाचे. इथून मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. 2 बॅटरला एक चांगले पार्टनरचं बिल्डअप करण्याकरता यावेळेस कुमार धिंडा नावाचा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. अतुल सुरुंग इंजर्ड झाल्या कारणास्तव निश्चितच आपण पाहतोय जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाचा खेळ थोडासा मात्र डाऊन पाहायला मिळालाय. हो यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ओव्हरथ्रो झालाय आणि या ठिकाणी अडचणी वाढू शकलेत. पाहूया निश्चितच काय घडलंय. अडचणी निश्चितच आपण पाहिलं तर मग कुमार करता वाढलेत कारण पॉपिंग क्रीज मध्ये आपण पाहिलं तर मग जीवाच्या आकांक्षा करत निश्चितच पोहोचण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय की मग असक्सेस ह्या गोष्टी देखील तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून पूर्णपणे चेक केल्या जातील आणि त्याच्यानंतर योग्य तो डिसिजन मात्र पुरवला जाईल. आणि डिसिजन आहे नॉट आउट म्हणजे जिथून 3 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्यात आणि 3 धावेने धावफलक पोहोचलं गेलंय 10 अंकांवरती. ध्येय गाठण्यासाठी तुमच्याकडे जिद्द असायला हवी जोश देखील असायला हवा तेव्हाच तर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ जे आहे ते योग्य मिळेल. आणि निश्चितच या ठिकाणी मेहनत करताना दिसत आहेत 2 बॅटर कारण मोठे स्ट्रोक निश्चितच येत नाहीत परंतु सिंगल डबल धावा घेण्याकरता सातत्याने प्रयत्न मात्र चालू आहेत. धावफलक पोहोचले गेले 3 धावांच्या मदतीनं 10 अंकांवरती. यावेळेस डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक वरती मिस्टर धीरज धिंडा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिस्टर डीडी खूप घातक फलंदाज आहे परंतु अजूनपर्यंत त्याच्या बॅट मधनं मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. अक्षरशः थांबवलं गेलंय. ओ अक्रॉस द लाईन बॅटनं खेळण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस हा डॉट बॉल अगोदरच सफल क्रॉस झाले होते फ्रंट फूट वरती आणि निश्चितच हा स्ट्रोक खेळण्याकरता जो रूम बनवला होता त्याच्यामध्ये निश्चितच आपण पाहिलं तर मग पूर्णपणे बीट झालेत बॅटर. फेवरेट झोन आहे स्क्वेअर लेग अँड फाईन लेग लॉंग लेग च्या क्षेत्रामध्ये खेळण्याकरता
निश्चितच आवडतं. धीरज याला, परंतु यावेळेस फटका फसलाय. पॉइंटच्या दिशेने झेल समाप्त होईल. मिस्टर धीरज धिंडा ह्या खेळाडूचा खेळ आउट. अरे ये ना पुन्हा भेटायचो संडेला मला मी करणार तुझ्याच वेट. अरे ये ना पुन्हा भेटायचो संडेला मला मी करणार तुझ्याच वेट. पोरी करू नको ग तुले थेट तुंगार फाट्यावर भेट ना पोरी अशी करू नको ग तुले थेट तुंगार फाट्यावर भेट. नंबर 5 च्या क्रमांकावरती नवनाथ गहिला नावाचा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, परंतु यावेळेस थोडासा लेट आलाय, कारण वारंवार विकेट मात्र डाऊन होत होत्या. त्याच कारणाचा थोडासा मात्र मागचा क्रम जो आहे तो त्यांनी स्वीकारलाय. नवनाथ एक जबाबदारी घेणारा खेळाडू आहे. इथून मात्र त्याला देखील जबाबदारी जी आहे ती आपल्या मनामध्ये सेट करावी लागणार आहे. अजयचा पुढील बॉल. हो, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर वरून पोहोचले गेले. जवळ 30 सर्कलच्या जवळ हा झेल मात्र पकडला गेलाय. परतावा लागेल नवनाथ गहिला ह्या खेळाडूला देखील डगआउटच्या आशयाला. घुगऱ्याचा गजरा घेन देने गो तुला पायाची पैजण घेन देने गो हाताची जोडी पुरी घेन देने गो तुला खनवेल बाजारानं फिरून गो. नाही 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 पाहिजे बिगडा तुझा बावर का बोलू नजरा तुझा. नाही 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 पाहिजे बिगडा तुझा. धन्यवाद टीचा, थँक्यू सो मच. निश्चितच आपण पाहतोय समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे खूप भयानक असतात. यावेळेस मनावर थोडंसं कंट्रोल नव्हतं आणि एक चुकीचा स्ट्रोक मात्र खेळले गेले एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि झेलच्या स्वरूपामध्ये नवनाथ गहिला नावाचा खेळाडू देखील बाद झालाय. किरण बर्तडे नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय नंबर 6 या क्रमांकावरती. हो, यावेळेस आपण पाहिलं होतं कुमार दिंडा याला ऑन स्ट्राईक वरती नंबर 3चं षटक टाकण्याकरता अजितला पाहिलंय. लेग बायच्या स्वरूपामध्ये पहिल्या चेंडूवरती धाव इथे मात्र बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झाला. म्हणजेच बॅटरच्या खात्यामध्ये ही धाव जोडली जाईल. एक धावेनं धाव फलक पोहोचले गेले 11 या अंकांवरती. जवळ आपण पाहिलं तर मग 3रं षटक चालू झालं. अजित इंगळे नावाचा हा गोलंदाज. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग सॉफ्ट हँडने खेळले गेलेत. माइंड स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रेझेंट ऑफ पॉइंट. एक सिंगल धाव मात्र इथे पूर्ण केली जाईल. सिंगलच्या साहाय्यानं धाव फलक पोचला जाईल 12 या अंकांवरती. इथून मात्र अजून काही संघर्ष करावा लागणार आहेत. कुमार ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाहीये. जोपर्यंत शनीचा घाव घेत नाहीये तोपर्यंत दगड सुद्धा देव होत नाहीये. इथून अजून सुद्धा घाव जे आहेत ना ते मारावा लागणार आहेत. हलकेसे स्टेप आउट झाले होते समोरच्या दिशेने खेळण्याची ही मानसिकता. अक्षय तुमाडा आउटफील्डचा एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र पकडला गेला अक्षयच्या माध्यमातून. आणखी एक फलंदाज बाद होईल जगदंब स्पोर्ट फेंड्रीपाडा संघाला. आणखी एक धक्का. पाणी पडते डोंगरीला गो पाणी पडते डोंगरीला. नाही पुरा संगतीला डोंगरेला झालंय कालानेला. सुनील भोसल नावाचा आणखी एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होतोय नंबर 7 या अंकांवरती. अजित इंगळे विकेट टेकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आल्याला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सुनील भोसलने देखील केला होता. अजित इंगळे एक जबरदस्त खेळाडू आहे. विकेट टेकर गोलंदाज निश्चितच त्याला देखील ओळखलं जात आहे. नेहमीच आपण पाहिलंय
ज्या वेळेस अडचणीमध्ये संघ सापडतो त्या वेळेस अडचणीमधून बॉलिंगच्या जोरावरती अनेक सामने जिंकून देणारा हा गोलंदाज न्यू स्टार मॉडिफाईड संघाचा अजित इंगले आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू फेकलेत, त्याच्यामध्ये एक विकेट देखील प्राप्त केला. 2 बॉलवरती सिंगल त्याच्यानंतर 2 बॉल डॉट. हो, यावेळेस आपण पाहतोय अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 देखील संपन्न झाले. धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 12 धावा. भरपूर काही अडचणी आहेत ना, त्या निश्चितच वाढल्या गेलेत. म्हटलं गेले दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती, आणि निश्चितच या 3 षटकाचा विचार केला ना तर थोडीशी बिकट परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा या संघाची. परंतु अजून सुद्धा चान्सेस आहेत निश्चितच चांगल्या धावा बनवण्याकरता. शेवटचा एक स्लॉगवर बाकी आहे आणि या स्लॉगवर मध्ये जास्तीत जास्त धावा मात्र इथून घ्यावा लागणार आहेत. त्याच्याकरता आपण पाहते 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. किरण बडतण नावाचा आणि सुनील भोसल नावाचा एक खेळाडू. किरणचा विचार केला तर आपण तो 6 या क्रमांकावरती आलाय आणि सुनील 7 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आला. विशाल इंगले नावाचा गोलंदाज यावेळेस ऑन साईडला आखो टप्प्याची लेन होती खेळण्याची मानसिकता, परंतु झेल या ठिकाणी सुटला गेला. एलिव्हेशन तेवढं प्रॉपर नव्हतं, टायमिंग देखील थोडंसं मात्र चुकलं होतं, परंतु झेल पकडण्याकरता संधी होती परंतु संधी गमावली आहे. इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा ज्या आहेत त्या बॉलून पूर्ण केल्या. दोन्ही टीमची टोटल पोचली गेली आहे 14च्या घरामध्ये. 14 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. यावेळेस आडवा बॅटनं खेळण्याची मानसिकता आपण पाहतोय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये कारण चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. शॉर्ट लॉंग लेग क्षेत्रामध्ये संत आणि सावधगिरीने चालू असलेला सामना सध्या आपण पाहतोय. यावेळेस बॅटची नरेश काम तमाम परतावं लागेल. सुनील भोसल या खेळाडूला देखील डगावटच्या आशय आला. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान अगदी झाडा झुडपांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. समोर आपण पाहतोय पर्वतरांगा देखील पाहायला मिळत आहेत. समोर आपण पाहिलं तर कामनदुर्ग नावाने ओळखलं जाणारे टेकडी आपल्याला पाहायला मिळते आणि ह्याच उंच पर्वतावरून प्राचीन काळामध्ये निश्चितच ज्या समुद्राच्या वाटेनं देवाणघेवाण केली जायची आणि ह्याच टेकडीवरून मात्र ती देवाणघेवाण करण्याकरता निश्चितच लक्ष दिलं जायचं आणि त्याच्याकरता निश्चितच आपण पाहिलं तर मग या कामनदुर्गाचा समावेश आहे. वर आपण पाहिलं तर मग पाण्याची कुंड देखील आपल्याला पाहायला मिळतील. परंतु यावेळेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक आहे. अगदी योग्य वेळी हा फटका आपण पाहतोय. महेश भोसलच्या बॅट मधनं आला षटकार आणि या षटकारानं धावा निश्चितच आपण पाहिल्या तर पोहोचल्या जातील. 21 या अंकांवरती धावफलक मात्र पोहोचला गेलाय. चेंडू फेकून झाले तर आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 4 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 21 धावा ऑन द स्कोर बोर्ड. इथून अजून एखादा मोठा फटका लढण्याकरता काहीतरी तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स जो आहे तो तुम्हाला जमा करायचा आहे. यावेळेस आपण पाहतोय महेश आल्या त्याच्या बॅट मधनं षटकार मात्र आला. पुढील बॉल. हो, यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक होते इष्ट्यांच्या मागे परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण केला जातील आणि या 2 धावेने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 23 या अंकांवरती. अजून सुद्धा आपण पाहिलं तर एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक फर्स्ट इनिंग मधला. विशालचा पुढील बॉल. हो, समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. 1 धाव इथून मात्र पूर्ण झाल्या. दुसरा धाव्याचा प्रयत्न तो देखील झाला सक्सेसफुल. 2 धाव्याने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 25च्या घरामध्ये आणि जिंकण्याकरता 26 धावांचं लक्ष असणार आहे न्यू स्टार मढवीपाडा या संघासमोर.
मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय, दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहणं योग्य आहे. जाऊया मॅन महेंद्र पवार यांच्याकडे, ते देखील सज्ज आहेत एक सुमधुर संगीत पोहोचवण्याकरता. संगतीला मला नाही असं डोंगरीला रे, मला नाही असं डोंगरीला. गोरी रोज रोज येस माझ्या स्वप्नामधी, आज हिंडाया चल जाऊ नदी मधी. थँक्यू सो मच. चला आपण जाऊया मान सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथ जोगारी साहेबांचा या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान आहे तो करणार आहोत. येस, रघुनाथजी जोगारी साहेबांना आम्ही विनंती करतो, प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने आपण या. वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व निश्चितच पार पाडतायत आणि निश्चितच भेट दिलेली आहे आकाश मूर्ती चषक 2026 आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय. राहुल चंदेर दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातो. चला आपण मॅचच्या दिशेने लक्ष आहे तो फोकस करूया. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 26 धावा धावफलकामध्ये जोडल्या आहेत आणि 25 धावा धावफलकामध्ये जोडल्या. 26 धावांचं लक्ष इथून मात्र पूर्ण करायचं आहे. पुन्हा एकदा लो टोटल मॅच आपण पाहणार आहोत. अगोदर देखील अशाच प्रकारचा मॅच झाला होता आणि तो अवघ्या 2 ओव्हरच्या आतमध्ये अतुल ठाकरेनं फिनिश केला. परंतु ह्या अगोदरची मॅच आपण पाहिली तर मग एक जबरदस्त धावफलक उभा केला होता ओमसागर ब्राह्मणगाव या संघानं. जवळजवळ त्याच्यामध्ये तुफानी फारी अर्धशतक देखील पाहायला मिळालं. आमचे मित्र संतोष वळवे यांच्या माध्यमातून जवळजवळ 20 बॉलमध्ये 60च्या पलीकडे धावा त्यांनी मात्र बनवल्या आणि एकतर्फे मॅच मात्र त्यांनी फिनिश केला होता. 26 धावांचं लक्ष पूर्ण करण्याकरता 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आकाश कानात अँड अक्षय दुमाडा. चला मॅचला होते सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इशारा वैभव धूप यांच्या माध्यमातून आला. मिलिंद धिंडा पहिलाच बॉल घेऊन आलाय परंतु त्याचं भव्य स्वागत केलंय. स्लॉक्स करेंगे सबका स्वागत आणि षटकाराने या ठिकाणी स्वागत केलंय गोलंदाज मिलिंद धिंडा या खेळाडूचं. आज हिंडाया चल जाऊ नदी मधी. पोरा नको रे येऊ माझ्या मधी मधी, सारखा लागू नकोस तू माझ्या नादी. पहिल्याच बॉलवरती षटकार पेश केलाय. ही आहे आकाश कानाची खासियत. याच मैदानावरती प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देखील पटकावलं त्यांच्या टीमनं. आणखी एका टप्प्याची लेन ऑन साइडला उडवलाय. चेंडू जाईल हवेच्या लाटांवरती होऊन स्वार सीमा पार. षटकार 6. होतो सोंगा काढ केंद्र पेट्या कमड्या नाचायला ती कोंड्यान कमड्या नाचायला ती कोंड्यान. कांबड्या नाचायला हाती कोंड्यान, कांबड्या नाचायला. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक.
धाव फलक पोचले गेले 12 अंकांवरती. पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं ठोकलाय आणखी एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार 4. डीजे आनंद आनंद डोंगरकडाला तू येणार धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. इरादे स्पष्ट केलेत लवकर सामना फिनिश करण्याचे. हो यावेळेस अजून एक मोठा फटका. वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा झुकेगा नहीं साला. ठोक डाला षटकार अभी बजावटी जेवाला. लटपट चाल पुरी करू नको कटकट तुझे माग आला पुरी कामा टाकून घराकडे कुठं कुठे नको नको आता मी त्या समोर धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. षटकार चौकारांचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि या वादळामध्ये निश्चितच फिनिश केलं जाईल का काय. हा मॅच अक्षरशः धुमाकूळ माजवला या ठिकाणी. या पहिल्या ओव्हर मध्ये आकाश कानात या खेळाडूने जवळजवळ आपण पाहिलं तर मग धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 24 अंकांवरती आणि जिंकण्याकरता अजून सुद्धा 2 धावा मात्र इथून हव्या आहेत. माहीमचा हलवा आणि सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आकाश कानाचा हा मोठा जलवा. काय जबरदस्त अफलातून बॅटिंग हे आपल्याला पाहायला मिळतीये. ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेने खेळले गेलेत. एक धाव इथून मात्र पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये कारण दोन्ही पायाच्या मधून वेगाने चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. येतोय हा विजयी चौकार 4. धन्यवाद थँक्यू सो मच. चला आपण जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. खऱ्या अर्थाने 3 खेळाडूंची नावं मात्र पुढे आलेत. पहिला नाव आपण पाहिलं तर मग आहे गोलंदाज जयदीप कोठारी. दुसरं नाव आपण पाहिलं अजय किरकिरे आणि तिसरं नाव आहे आकाश कानात. परंतु आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिस्टर अजय किरकिरे या गोलंदाजाला. 5 धावा देऊन 3 विकेट त्यांनी मिळवलेत म्हणून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच अजय किरकिरे या गोलंदाजाला. चला पुढील मॅचचा टॉस देखील आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत.